नमस्कार. सोलापूरचा पुणेरी तडका चॅनलमध्ये आज आपण मुलांची फेवरेट अशी टिफिन रेसिपी पाहणार आहोत, जी 100% प्रोटीन रिच, हेल्दी, फायबर, फॅट, विटॅमिन्स, कार्बोहायड्रेट्सनी रिच असलेली ही रेसिपी आहे व्हेज लॉलीपॉप. अगदी झटपट बनते, मुलांनाही तेवढीच आवडते आणि मुलांचे डब्बे अगदी रिकामे फस्त होऊन येतील, ही आपली गॅरंटी. रेसिपी सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट करायला विसरू नका. चला, ही रेसिपी व्हेज लॉलीपॉपची टिफिन रेसिपी, मुलांची फेवरेट रेसिपी कशी बनवायची हे आपण आता पटकन पाहूयात. आपल्याला हा हेल्दी, हाय प्रोटीन रिच असा व्हेज लॉलीपॉप टिफिन बनवण्यासाठी लागणार आहे मुगाची डाळ. मुगाच्या डाळीमध्ये भरपूर प्रोटीन असतं, त्यामुळे ही डाळ मी घेतलेली आहे आणि पचायलाही ही हलकी असते. आता आपण ही 2 वाटी मुगाची डाळ 3 ते 4 तास पाण्यात भिजवून ठेवली होती. त्यातील पाणी पूर्णपणे आपण चाळणीने निथळून घ्यायचं आहे. थोडा वेळ चाळणी अशी भांड्यावर ठेवून आपण त्यातलं पाणी पूर्णपणे काढायचं आहे. तुम्ही ही डाळ रात्री भिजवून सकाळी टिफिनसाठी वापरू शकता. डाळीतलं पाणी पूर्णपणे निथळलंय. आता आपण ही मिक्सरमध्ये घेतलेली आहे. मी 2 बॅचमध्ये ही डाळ मिक्सरला वाटून घेणार आहे. इथे मी 1 मिरची, अर्धा इंच आलं आणि 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतल्यात. त्या या डाळीमध्ये घालायच्या आहेत आणि गरज असेल तरच 1 ते 2 चमचे पाणी याच्यामध्ये घालून आपण ही मिक्सरमध्ये एकदम बारीक अशी याची पेस्ट करून घ्यायची आहे. मी ही डाळ एकदा मिक्सरला फिरून बघते. पाण्याची गरज असली तर याच्यात मी पाणी वापरेन. 2 बॅचमध्ये मी ही डाळ मिक्सरला बारीक करून घेतली आहे आणि दुसऱ्या बॅचमध्येही मी 1 हिरवी मिरची, अद्रक, लसूण घालून फाईन अशी पेस्ट करून घेतली आहे. यात आता आपण फायबर रिच अशा भाज्या आपण याच्यात घालणार आहोत. तुमच्याकडे ज्या भाज्या असतील त्या तुम्ही येथे वापरू शकता. मी इथे गाजर, ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए असतं, टोमॅटो, ज्याच्यामध्ये आयर्न असतं, हिमोग्लोबिन असतं, शिमला मिर्च, ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, B6 असे भरपूर व्हिटॅमिन्स असतात. या ठिकाणी मी येलो शिमला मिर्च घेतलेली आहे, जी माझ्याकडे अवेलेबल होती आणि हिरवी शिमला मिरची ही घेतलेली आहे. तुमच्याकडे जर कोबी, कॉलीफ्लॉवर, मटार अशा भाज्या असतील तर त्याही तुम्ही यात घालू शकता. आता आपण या सर्व भाज्या एक-एक करून या डाळीच्या पिठामध्ये घालून घेऊयात. इथे मी कांदाही एक छोटा मीडियम कांदाही घातलेला आहे. त्याचबरोबर गाजर किसून घेतलेला आहे आणि शिमला मिरच्या छोट्या फोडी केल्या आहेत त्याही घातलेल्या आहेत आणि वर अशी भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे. म्हणजे आपला हा व्हेज लॉलीपॉप एकदम न्यूट्रिशनल, फायबर रिच, प्रोटीन रिच, कार्बोहायड्रेट रिच, विटॅमिन रिच बनेल. आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि व्यवस्थित आपण चमच्याने हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर मिश्रण थोडंसं घट्ट वाटते, त्यामुळे याच्यामध्ये मी 2 ते 3 चमचे पाणी घालणार आहे, जेणेकरून आपल्याला जे व्हेज लॉलीपॉप बनवायचे आहेत ते व्यवस्थित बनतील. पाणी घातल्यानंतर परत एकदा मी व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. या कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे मिश्रण बनवायचं आहे. तुम्ही पाहू शकता या कन्सिस्टन्सीचं. आता मी एक पॅन घेतला आहे आणि मीडियम फ्लेमवर त्याला तापवून घेतलेला आहे. याला मी आता तूप लावून घेतलेलं आहे. तुम्ही जर बटर वापरणार असाल तरी काही हरकत नाही. तुम्ही तेलही वापरू शकता. पण साजूक तुपामध्ये भरपूर असे चांगले फॅट असतात, म्हणून मी इथे तूप लावून घेतलेलं आहे. आता मी इथे एका चमच्याने छोटासा असा पॅनकेक तयार करून घेतला आहे आणि त्याच्यावर ही एक अशी आईस्क्रीम स्टिक ठेवली आहे. त्याच्यावर थोडंसं आपण अजून हे बॅटर स्प्रेड करणार आहोत, जेणेकरून ही स्टिक याच्यामध्ये व्यवस्थित फिक्स होईल. अशा पद्धतीने मी 2 असे व्हेज लॉलीपॉप करून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकताय काय सुंदर दिसत आहेत. यानंतर पॅनवर झाकण ठेवून आपण 1 मिनिटं हे लॉलीपॉप फ्राय करून घेऊयात. 1 मिनिटानंतर पाहूयात लॉलीपॉप किती छान फ्राय झालेत. हे लॉलीपॉप एका बाजूनी फ्राय झालेत. आता दुसऱ्या बाजूनी फ्राय करूयात. यावर मी आता एक छोटा चीज क्यूबचा स्लाईस ठेवत आहे. जे छोटे चीज क्यूब म्हणतात त्याचे मी छोटे छोटे स्लाईस केलेले आहेत चौकोनी, ते त्यावर ठेवायचे आहेत. आणि आता 1 मिनिटासाठी परत झाकण ठेवून आपण हे दोन्ही बाजूनी व्यवस्थित फ्राय करून घेऊयात. तुम्ही पाहू शकताय दोन्ही बाजूनी आपले व्हेज लॉलीपॉप फ्राय झालेत आणि एकदम खमंग असे छान हेल्दी, प्रोटीन रिच व्हेज लॉलीपॉप तयार झालेले आहेत. मुलांना टिफिन देताना तुम्ही या ठिकाणी हे व्हेज लॉलीपॉप टोमॅटो सॉस, ग्रीन चटणी,
कशाबरोबरही सर्व करू शकतात. हे नुसतेही खायला खूप सुंदर लागतात. अशा पद्धतीने आपण मुलांसाठी असा मस्त असा टेम्प्टिंग, दिसायला अट्रॅक्टिव्ह, हेल्दी, प्रोटीन रिच व्हेज लॉलीपॉपचा टिफिन बनवला आहे. मुलांना नक्कीच आवडेल आणि डबा पूर्णपणे रिकामा येईल. आपण हे व्हेज लॉलीपॉप बनवण्यासाठी मुगाची डाळ जी प्रोटीननी भरपूर असते, तसेच भरपूर फायबर, व्हिटॅमिन असलेले भाज्या वापरलेल्या आहेत. त्यामुळे हा व्हेज लॉलीपॉपचा नाश्ता आपण डायबेटिक पेशंटसाठीही बनवू शकतो. मुलांचा टिफिन बनवून झाल्यानंतर मी घरातल्या मोठ्यांसाठी हा ब्रेकफास्ट बनवत आहे. या ठिकाणी मी आईस्क्रीम स्टिक वापरलेली नाही आहे. तर मी याचे असे छोटे-छोटे पॅनकेक्स बनवलेले आहेत. तेही खूप टेस्टी आणि टेम्प्टिंग दिसत आहेत. मुले दुपारी शाळेतून आल्यावरही तुम्ही ह्या स्नॅक्सचा प्रकार म्हणून ही रेसिपी सर्व्ह करू शकता. अशा पद्धतीने सॉसने आपण याला सजवून आपण मस्त अशी टेम्प्टिंग मुलांना अट्रॅक्ट करेल अशी ही व्हेज लॉलीपॉपची रेसिपी दुपारच्या स्नॅक्समध्येही देऊ शकता. पहा काय टेम्प्टिंग आणि सुंदर अशी ही रेसिपी तयार झालेली आहे. त्याचबरोबर ही खायलाही तितकीच स्वादिष्ट आहे. वॉव! स्माइली फेस पाहून मुलं पटकन हा नाश्ता फस्त करतील याची मला खात्री आहे. तुम्ही आपल्या मुलांसाठी हा प्रोटीन रिच हेल्दी असा व्हेज लॉलीपॉपचा नाश्ता नक्की ट्राय करा. आणि ही व्हेज लॉलीपॉपची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसहित. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा. धन्यवाद.